गोरेगाव येथील रोहन साळवी ठरतायत विविध प्रकारच्या कलिंगडाचा उत्पन्न घेणारा या वर्षाचा माणगाव तालुक्यातील प्रथम शेतकरी. पदवीधर असून देखील नोकरी करण्याऐवजी शेती व्यवसायातून यश संपादन करणारा शेतकरी रोहन साळवी तरुणांसमोर आहे एक आदर्श. रायगड जिल्हा हा कलिंगड उत्पादनासाठी एक प्रसिद्ध जिल्हा आहे. माणगाव तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी पावसाळ्यात भाताचं पीक घेतल्यानंतर हिवाळी हंगामात आपल्या शेतीतून कडधान्याचं पीक घेऊन समाधानी राहतात. मात्र माणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी कलिंगड व अनेक प्रकारच्या भाजीपाल्याची शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी मेहनत घेतात. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकरी रोहन साळवी एक पदवीधर शेतकरी आहे. रोहन साळवी यांनी आपला शिक्षण झाल्यानंतर नोकरी करण्याऐवजी शेतीतून विविध प्रकारचं उत्पादन घेऊन यश संपादन करण्याचा निश्चय केला व त्यानंतर आपल्या जिद्द, चिकाटी व मेहनतीनं रोहन साळवी या शेतकऱ्यानं काही वर्ष अगोदर 1 ते 1.5 एकर शेतजमिनीतून कलिंगड, टोमॅटो, मिरची, वांगी, भोपळा, फुलगोबी, सूर्यफूल व इतर अनेक प्रकारचे भाजीपाल्यांचं पीक घेत आपल्या शेती व्यवसायाची सुरुवात केली. शेती व्यवसायातून दरवर्षी जास्तीत जास्त उत्पादन घेऊन उत्पन्नात वाढ करण्याच्या दिशेने शेतकरी रोहन साळवी यांनी सतत मेहनत घेतली होती. सद्यस्थितीत रोहन साळवी तब्बल 20 एकरपेक्षा जास्त शेती करत असून शेतीतून विविध प्रकारच्या भाजीपाला आणि अनेक प्रकारच्या कलिंगडाचं उत्पादन घेतात. यावर्षी माणगाव तालुक्यात शेतजमिनीतून कलिंगड उत्पादन मिळवण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र शेतजमिनीतून वेगवेगळ्या प्रकारच्या कलिंगडाचं उत्पादन घेणारे रोहन साळवी तालुक्यातून कलिंगडाचा उत्पादन घेणारे यावर्षीचे पहिले शेतकरी ठरले. रोहन साळवी शेतकऱ्यांच्या शेतातील पहिलं पीक गुरुवारी मुंबईत पोहोचलं. रायगड कृषीनिष्ठ शेतकरी तसेच विविध प्रकारच्या शेतकरी पुरस्काराने सन्मानित नोकरीऐवजी शेती व्यवसायाला प्राधान्य देणारा शेतकरी रोहन साळवी अनेक तरुण आपली शेती ओसाड ठेवून मुंबई पुण्यात तुटपुंजी पगारात नोकरी करतायत किंवा व्यसनाधीन झालेत. अशा तरुणांना शेतीतून यश संपादन करून रोहन साळवी यांनी एक आदर्श समोर ठेवलाय. रोहन साळवी या शेतकऱ्याची शेती पाहण्यासाठी अनेक विद्यालयातील विद्यार्थी, नागरिक सतत पोहोचतात. मनमिळावू शेतकरी रोहन साळवींकडून विद्यार्थ्यांना शेती संदर्भात सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात येतं. प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. नमस्कार, माझं नाव रोहन वसंत साळवी आहे. राहणार गोरेगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. मी गेले 15 ते 18 वर्ष कलिंगड हे पीक घेत आहे. आता माझ्याकडे 20 एकरमध्ये कलिंगड हे पीक आहे आणि 7-8 व्हरायटी आहेत. सिम्बा, गोल्डन, सुप्रीत, कलर कलिंगड असे बरेचसे माझ्याकडे प्रकार आहेत. त्यानुसार आता पहिली गाडी आपल्या शेतजमिनीतली माणगावमधून, गोरेगावमधून ही मुंबई APMC मार्केटला जात आहे. तसंच हे सगळं करण्यापेक्षा मला भैये वगैरे व्यापारी येण्यापेक्षा आपला मराठी पनवेल तालुक्यातील धानसर गावातील जयदेव वावेकर शेठ हे आमच्या इथं दरवर्षी भरायला येतात आणि याही वर्षी मराठी व्यापारी आपल्यासाठी येत आहे इथपर्यंत आणि आपला माल घेऊन जात आहे. ही अभिमानाची बात आहे. त्याच्यानंतर आता जी मी व्हरायटी लावलेली आहे, पहिली गाडी आहे, रेटही चांगला राहणार आहे आणि त्याच्यासाठी मी मार्गदर्शन म्हणून सगळं सूर्यफूल वगैरे लावलेले आहेत रोगराई नियंत्रण करण्यासाठी आणि इतरही पिकं मी घेतलेली आहेत. त्याचबरोबर माझं युवा पिढीला हेच सांगणं राहील, मुंबईमध्ये 10-15 हजाराची नोकरी करण्यापेक्षा स्वतःची शेती स्वतः करा आणि मालक बना. तरी पण मी आता सिम्बा व्हरायटी लांबमध्ये आहे, सिजंटा कंपनीची, गोल्डन व्हरायटी आहे, सुप्रीत आहे, शेरव्यू आहे, पिवळा कलिंगड, आरोई आहे. अशा प्रकारचे मी 6 ते 7 प्रकारचे कलिंगड घेतलेली आहेत. मी पनवेल तालुक्यातून धानसर गावाहून आलेलो आहे. जयदेव वावेकर माझे नाव आहे. मी रोहन साळवी यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. त्याही 7 ते 8 प्रकारची कलिंगडची लागवड केलेली आहे. सिम्बा, सरयू, गोल्डन, आगस्ता, सुप्रीत अशी ही लागवड केलेली आहे आणि माझं माल पनवेल आणि APMC फ्रूट मार्केट वाशी येथे जाणार आहे.